उन्हाळा आलाय. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं किती भारी कौतुक असायचं नाही. गावाला जायचं की फिरायला. सर्वसामान्यांच्या घरात उन्हाळ्यात मामाच्या किंवा काकाच्या गावालाच जातात. म्हणजे मी तरी त्या घरातली नव्हते की आम्ही उन्हाळ्यात फॅमिली ट्रिप काढू. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण ट्रिप कॅन्सल झालीये आणि समुद्र बघायचा राहूनच गेलाय. पण आता मोठे झालोय, स्वतंत्र आहोत, वडिलांनी तसं वाढवलंय, हवं तिथे जाऊ शकतो, फिरू शकतो. मागचे 2 महिने बरंच काम झालं. आपण सगळे ना खरंच अडकत चाललोय. आत्ता काम करू, आत्ता पैसे कमवू, नंतर फिरू, नंतर जगू. पण नंतर कधी येतो का हो? मी ट्रिप्स केल्या नाहीत, पण मी क्षण जगले. वाऱ्यावर सुकणारे आंबे, दुपारचं रानात जाणं, पहाटेचं चुलीवर पाणी तापवणं, गावच्या 12 भानगडी बघणं, ऐकणं, चक्क फोन आणि टीव्ही शिवाय तासन तास गप्पा मारणं. या सगळ्यात कधीच लहानपणी कोकण ट्रिप झाली नाही, समुद्रकिनारा पाहिला नाही. मी 11वीत होते ना, तेव्हा एक शॉर्ट फिल्म केली होती. माझी पहिली शॉर्ट फिल्म, जी रिलीजच झाली नाही आहे. त्याचं शूट ना गोव्यात होतं. तेव्हा मी पहिल्यांदा समुद्र पाहिला. आणि त्यानंतर मी कित्येक समुद्रकिनारे पाहिलेत. मागचे 2 महिने बरंच काम झालं होतं. जरा निवांत व्हायला नागावला आले होते, बोगनवियाला. उत्तम जेवण, कमाल स्टाफ, सुंदर ॲस्थेटिक वाईब, शिवाय समुद्र फक्त 2 मिनिटावर. चंद्र, सूर्य, सोनचाफा, सूर्यफुलं, पिवळा चाफा, मोहरीची फुलं, आंबा, लिंबू, अननस, हळद, सोनं, मध, बहावा, शरद ऋतूतील कोरडी पानं. तुम्हाला तर माहितीच आहे, जगात जे काही पिवळं आहे त्यानं फक्त धर्तीवर शोभा आणली आहे. आणि या रिसॉर्टवर सुद्धा. कधीकधी असा वेळ स्वतःसोबत, कुटुंबासोबत घालवणं पण फार गरजेचं असतं. ही फक्त थोड्या पैशांची गुंतवणूक नाही आहे, तर आपल्या मुलाबाळांच्या, प्रियजनांच्या आयुष्यभराच्या आठवणीत साठवण आहे. सुखाच्या खात्यात जमा होणार आहे हो हे. किती दिवसांनी सायकलचं असं कुलूप उघडलंय मी. नॉस्टॅल्जिया. खूप जीव सुखावला माझा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून समुद्रावर सायकल चालवायला गेले होते. फुल पिक्चर टाईप फील. फार काम आणि सेव्हिंगच्या नादात आपण आपल्या लोकांना वेळ द्यायला, स्वतःला पॅम्पर करायला विसरत चाललोय. असे किती पावसाळे, हिवाळे, उन्हाळे आहेत आपल्याकडे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत एकदा तरी बोगनवियाला नक्की भेट द्या. आणि हो, वाटेत ही शाळा क्रांतिज्योती विद्यालयमधली आहे.